मित्रांनो, आपण 26 नोव्हेंबर हा संविधान दिवस म्हणून का साजरा केला जातो? संविधानाचे महत्त्व, इतिहास आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान याबद्दल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती बघूया. संविधानाचे महत्त्व. संविधान किंवा राज्यघटना हा कोणत्याही देशाचा सर्वोच्च आणि मूलभूत कायदा असतो. संविधानामुळे त्या राष्ट्राचे राजकीय स्वरूप, शासनाचे अधिकार आणि नागरिकांचे हक्क व कर्तव्य निश्चित करतो. कोणत्याही देशाच्या सुरळीत आणि न्यायपूर्ण कारभारासाठी राज्यघटना आवश्यक असते. संविधान हे केवळ शासनाची निर्मिती करत नाही, तर नागरिकांचे संरक्षण करते आणि राष्ट्राला एका निश्चित दिशेने घेऊन जाते. म्हणूनच प्रत्येक राष्ट्रासाठी राज्यघटना अत्यंत महत्त्वाची असते. आपल्या देशावर 150 वर्ष राज्य करून ब्रिटिश राजवट संपुष्टात आली. अशा वेळी देशात राहणाऱ्या वेगवेगळ्या धर्माच्या, जातीच्या आणि भाषेच्या लोकांमध्ये एकता, समानता टिकवून ठेवेल अशा संविधानाची आपल्या देशाला गरज होती. देश एकसंघ हवा आणि जनतेमध्ये कोणत्याही प्रकारचे भेदभाव न करता सर्व हक्क मिळावेत याचा विचार सुरू झाला. देश स्वतंत्र होत असताना संविधान सभेच्या स्थापनेची मागणी जोर धरू लागली. राज्यघटनेचा इतिहास. संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी झाली. डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची तात्पुरती अध्यक्ष म्हणून निवड झाली. 11 डिसेंबर 1946 रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून निवड झाली. संविधानाचा मसुदा तयार करण्यासाठी मसुदा समितीची स्थापना 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. समितीने विविध देशांच्या संविधानांचा अभ्यास करून भारतीय संविधानाचा मसुदा तयार केला. जगातील सर्वात मोठे लिखित संविधान भारतीय लोकांसाठी तयार केले, जे भारतीयांना न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता याची ग्वाही देते. संविधान सभेला संविधानाचा अंतिम मसुदा तयार करण्यासाठी 2 वर्ष, 11 महिने आणि 18 दिवस लागले. संविधानाचा स्वीकार 26 नोव्हेंबर 1949 रोजी झाला. हा दिवस प्रत्येक भारतीयाला आपल्या लोकशाहीच्या पायाभूत कायद्याची आणि मूल्यांची आठवण करून देतो. 26 नोव्हेंबर हा संविधान दिवस म्हणून का साजरा केला जातो? तर पहिलं कारण म्हणजे संविधानाचा स्वीकार. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताच्या संविधान सभेने भारतीय संविधानाचा अंतिम मसुदा स्वीकारला आणि त्याला मान्यता दिली. या ऐतिहासिक घटनेचे स्मरण करण्यासाठी हा दिवस निवडण्यात आला आहे. दुसरं कारण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या निर्मिती कार्यात दिलेले योगदानाचे स्मरण करण्यासाठी. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान निर्मितीतील कार्य आणि योगदान हे अतुलनीय आहे आणि त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी 2015 मध्ये केंद्र सरकारने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 125व्या जयंती वर्षापासून हा दिवस अधिकृतपणे संविधान दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. तिसरं कारण म्हणजे संविधानाच्या मूल्यांचा प्रसार करणे. देशातील नागरिकांमध्ये संविधानाची मूलभूत मूल्ये जसे की न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता, तसेच नागरिकांचे मूलभूत हक्क आणि कर्तव्य याबद्दल जनजागृती करणे आणि त्याबद्दल आदर निर्माण करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. चौथं कारण म्हणजे संविधानामुळे आपण स्वतंत्र देशाचे स्वतंत्र नागरिक आहोत. राज्यघटनेने दिलेले मूलभूत अधिकार हे आपले ढाल म्हणून काम करून आपले हक्क बहाल करत असले तरी त्यात दिलेली मूलभूत कर्तव्ये आपल्याला आपल्या जबाबदाऱ्यांची आठवण करून देतात. म्हणून 26 नोव्हेंबर हा दिवस देशात संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो.